नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कर्मा एज्युकेशन या आपल्या स्टडी चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्था रमेश सिंग यांचं एक बुक आहे, एक ऑथेंटिक बुक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या पुस्तकावर काम केलेलं आहे. त्या पुस्तकाची आपण सिरीज सुरू करतोय. याच्या आधी आपण इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत यांच्या बुकची पण सिरीज सुरू केली. त्यानंतर नितीन सिंघानिया यांचं कला व संस्कृती, भारतीय कला व संस्कृती म्हणजेच आर्ट अँड कल्चर, त्याची पण आपण सिरीज सुरू केली. त्या दोन्हींचे दोन दोन चॅप्टर आपण याच्या आधी कव्हर केलेले आहेत. आता आपण भारतीय अर्थव्यवस्था याचं पहिलं चॅप्टर आहे प्रस्तावना म्हणजेच इंट्रोडक्शन. पण या बुकची प्रस्तावना म्हणजे एक शॉर्टमध्ये नाही, प्रस्तावना एक खूप त्यांनी वॉस्ट सांगितलेली. त्याच्यामध्ये पूर्ण काही इकॉनॉमिक्सचे जे पण काही महत्त्वाचे टर्म आहेत ते सगळे डीपमध्ये त्यांनी कव्हर केले. म्हणजे प्रस्तावना फक्त त्या बुकचं काही माहिती नाही, प्रस्तावनामध्ये जवळजवळ त्यांनी सर्व काही दिलेलं आहे इकॉनॉमिक्स संदर्भातील. तर याच्यामध्ये 9 पॉईंट असतात. आपण 8 बघणार आहे. 9वा पॉईंट हा त्या समकालीन वर्षाचा बजेट असतो. तर 8 पॉईंट आहेत. अर्थशास्त्र एक शाखा पहिला पॉईंट, त्यानंतर अर्थव्यवस्थेची संघटना, अर्थव्यवस्थेत राज्याची भूमिका, वॉशिंग्टन सर्वानुमती ही एक थेरी आहे, ती पण बघणार आहे आपण. अर्थव्यवस्थेतील क्षेत्र, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार आहेत, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना सुद्धा त्याच्यामध्ये प्रस्तावनामध्येच दिली. खूप चांगल्या पद्धतीने हा पॉईंट आहे, आपण बघणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या खात्याच्या आधार वर्ष आणि त्या पद्धतीत करता येणारे संशोधन म्हणजेच बदल हे आपण बघणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र एक शाखा म्हणजेच इकॉनॉमिक्स द डिसिप्लिन हा टॉपिक पूर्णपणे व्यवस्थित डीप कव्हर करणार आहे. अर्थशास्त्र एक शाखा. आणि हे सुरू करण्याआधी तुम्हाला अर्थशास्त्राबद्दल थोडक्यात सांगतो मी. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण व खप कशा पद्धतीने होतो, म्हणजेच काय, सरकार ज्यावेळी काही वस्तूंचे उत्पादन करते, सरकार असो प्रायव्हेट सेक्टर असो, ते वस्तू त्यांची सेवा, वस्तू अलग आहे, सेवा म्हणजे आपण आता हे बघा एअरपोर्ट आहे, रेल्वे आहे, ह्या पण एक सेवाच आहेत. आता LIC आहे, इतर तुम्ही ते कोरिलेट करू शकता. त्या सेवांचे उत्पादन, त्यांचं वितरण व त्यांचा खप कशा पद्धतीने केला जातो याचा अभ्यास करणे म्हणजेच अर्थशास्त्र. एक ढोबळ मनाने ही एक तुम्ही व्याख्या लक्षात ठेवा. पण अर्थशास्त्राची कोणतीही एक अशी विशिष्ट व्याख्या नाही, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये त्याचे अर्थ आपल्याला व्याख्या घ्यावी लागते. तर जे अर्थशास्त्र आहे याच्यामध्ये जे उत्पादन असतं, म्हणजे अर्थशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे उत्पादन. उत्पादन करायचं आणि त्याचं वितरण किंवा खप करायचं. तर उत्पादनाचे जे बी काही स्रोत आहे ते मर्यादित आहे. आता पृथ्वीवर सर्व काही गोष्टी अमर्यादित नाही. हवा पाणी तुम्हाला अमर्यादित भेटेल, पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला मर्यादित असणार आहे. त्या अर्थव्यवस्था सुद्धा त्याला काही वेगळी राहू शकत नाही. तर उत्पादनाचे स्रोत हे मर्यादित असतात, म्हणजे एक लिमिट आहे त्यांना. त्यामुळे 1935 मध्ये एक अर्थशास्त्रज्ञ होते ब्रिटिश इंग्लंडमधले, लिओनेल रॉबिन्स, यांच्याबद्दल पण चांगला आपल्याला स्टडी करायचं. यांनी अर्थशास्त्रामध्ये खूप त्यांनी चांगली त्यांची भूमिका निभावलेली आहे. लिओनेल रॉबिन्स यांनी 1935 मध्ये अर्थशास्त्राबद्दल असं वाक्य त्यांनी सांगितलं होतं, अशी व्याख्या सांगितली होती की उत्पादनाचे स्रोत मर्यादित आहे, म्हणजेच मर्यादित म्हणजे टंचाई भासते त्याची, म्हणून त्यांनी याला अर्थशास्त्राला टंचाईचे शास्त्र असं त्यांनी संबोधलं होतं. कोणी, तर लिओनेल रॉबिन्स यांनी. आता हे झाले, आपण 8 पॉईंट बघणार आहे. आता पहिला पॉईंट आपण सुरू करतोय, अर्थशास्त्र एक शाखा. अर्थशास्त्र एक शाखा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इकॉनॉमिक्स द डिसिप्लिन. तर प्रत्येक शाखेचा अभ्यास त्याच्या व्याख्येने सुरू होतो. तर कोणत्याही शास्त्राचा आपण अभ्यास करतो, विज्ञान आहे, इतिहास आहे, त्याची एक व्याख्या असते, त्या व्याख्येने सुरू करतो. अर्थशास्त्र सुद्धा त्याला काही अपवाद नाही. पण अर्थशास्त्राची एक विशिष्ट अशी व्याख्या कोणत्याही प्रकारची नाही, हे पण इथं लक्षात असू द्या. तर कोणत्याही शाखेचे नियम, सिद्धांत, विस्तार काटेकोरपणे सांगणे कठीण काम असते. साहजिक आहे, कोणतीही शाखा त्याचे नियम आपल्याला पूर्ण काटेकोरपणे सांगू शकत नाही. नियम हे सिच्युएशन वाईज बदलत असतात, त्याचे सिद्धांत सुद्धा बदलू शकतो, विस्तार वाढत असतो, जसं जसं टाइम पिरियड वाढतो तसा विस्तार वाढत असतो. त्यामुळे काटेकोरपणे सांगणे त्या गोष्टी कठीण असतात. त्यामुळे व्याख्या ही संपूर्ण नाही आहे अर्थशास्त्राची सुद्धा. तर विविध अर्थतज्ञ म्हणजे विविध अर्थशास्त्रज्ञ त्यांची विविध त्यांनी परिभाषा किंवा व्याख्या मांडलेली वेगळ्या वेगळ्या त्यांच्या टाइम पिरियडमध्ये. ही पण गोष्ट आपण येतं बघा. 1935 मध्ये कोणी, लिओनेल रॉबिन्स, त्यांच्या व्यतिरिक्त इतर काही शास्त्रज्ञ, भारतातील पण काही महान शास्त्रज्ञ झाले अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी पण त्यांची परिभाषा मांडलेली. आता तिसरा पॉईंट आहे, परंतु एखाद्या शाखेचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीनुसार त्या विषयाची परिभाषा असणे आवश्यक असते. आता आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास 2020 मध्ये करायचा आहे. तर 2020च्या आजूबाजूचे जे काही वर्ष आहे, म्हणजे 18 पासून 20 पुढे आपण 22 पर्यंत बघणार आहे समजा. तर त्या आता ही वर्तमान स्थिती झाली 2020, त्या वर्तमान स्थितीनुसार त्या विषयाची परिभाषा आपल्याला माहीत पाहिजे.
बरोबर. आता 2020 मध्ये अर्थशास्त्राबद्दल ज्या बी काही महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत त्या आपल्याला वर्तमान स्थितीप्रमाणे माहीत पाहिजे, वर्तमानातील त्या गोष्टींचं आपल्याला माहिती पाहिजे पूर्णपणे डीपमध्ये. ते आवश्यक असतं अर्थशास्त्रासाठी म्हणा, कोणत्याही शास्त्रासाठी म्हणा. हे समजण्यासाठी आपल्याला 2 एक्झाम्पल घ्यायचे. ही गोष्ट समजण्यासाठी आपल्याला 2 एक्झाम्पल घ्यायचे. ते एक्झाम्पल सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरची व एकदम ऑथेंटिक प्रशंसनीय असे ते एक्झाम्पल आहेत. तर पहिलं एक्झाम्पल आपण बघणार आहेत की दुर्मिळ संसाधने म्हणजे एक लिमिटेड संसाधने वापरून मूल्यवान वस्तूंचे उत्पादन व सेवा समाजात कशा प्रकारे वितरित केल्या जातात याचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय. म्हणजे दुर्मिळ संसाधन म्हणजे लिमिटेड संसाधने वापरून आपल्याला मूल्यवान वस्तूंचे उत्पादन किंवा सेवा द्यायची. लिमिटेड संसाधने, त्याच्यापासून आपल्याला एक मूल्यवान वस्तू पण बनायची आहे, त्याच्यापासून मूल्यवान सेवा द्यायची आणि त्या सेवा कोणाला द्यायचे, समाजातच देणार. कोणतीही गोष्ट आपण समाजासाठीच तयार करत असतो. कशा प्रकारे वितरित केल्या जाणार आहेत त्यांचा अभ्यास कसा केला जातो तोच म्हणजे अर्थशास्त्र. हा त्या पहिला पॉईंट आहे. तर याच्यामध्ये ह्या पॉईंटमध्ये 2 युक्तिवाद आहेत. तर पहिला युक्तिवाद असा आहे की संसाधने दुर्मिळवर मर्यादित आहे. दुर्मिळ म्हणजे मर्यादित आपण त्याला म्हणू शकतो की संसाधन हे दुर्मिळ आहे आणि मर्यादित आहे. दुसरा पॉईंट आहे यांचा वापर आपल्याला पूर्ण कार्यक्षमतेने करून घ्यायचा आहे. म्हणजे दुर्मिळ संसाधने त्यांचा योग्य वापर करायचा आहे, कोणत्याही ठिकाणी हेळसांड करायची नाही त्या संसाधनांची, आणि पूर्ण कार्यक्षमतेने पूर्ण ताकदीनिशी आपल्याला त्यांचा उपयोग करून घ्यायचा. या 2 गोष्टी इथे आहे. मर्यादितपणे आणि त्यांच्यापासून चांगल्या वस्तू सेवा पण द्यायच्या आपल्याला. तर काय दुर्मिळ संसाधने कार्यक्षमतेने वापर म्हणजेच अर्थशास्त्र एक महत्त्वाचा विषय. काय दुर्मिळ संसाधने वापरायचे आहेत आणि त्यांच्यापासून एक चांगली सेवा आणि उत्पादन सुद्धा करायचे म्हणजेच अर्थशास्त्राला किती महत्त्व आहे हे तुम्ही इथं म्हणू शकतात. तर म्हणजे जवळजवळ 50 वर्षापासून अभ्यास करणारे जे विद्यार्थीच म्हणू शकतो, जो अभ्यास करतो त्याला विद्यार्थीच म्हणतात शेवटपर्यंत. तर तो कशासाठी अभ्यास करता हे पण बघा तुम्ही. आर्थिक प्राप्तीसाठी बरेच मुलं किंवा विद्यार्थी त्याचा अभ्यास करत असतात. अर्थशास्त्राचा आर्थिक प्राप्तीसाठी म्हणजे पैसे कमवण्यासाठी त्याचा अभ्यास करतायत. पण ही जी घटना आहे, हा जो प्रकार आहे आर्थिक प्राप्तीसाठी, हा विकसनशील देशासाठी नाही. म्हणजे भारत कसा विकसनशील देश आहे, आपण आर्थिक प्राप्तीसाठी अर्थशास्त्राचा अभ्यास करत नाही. तर विकसित देश जे आहे, विकसितमध्ये कोणते अमेरिका येईल, इंग्लंड येईल, जपान येईल, चीन येईल, हे विकसित देश आहे. हे आर्थिक प्राप्तीसाठी अर्थशास्त्राचा अभ्यास करत नाही. तर विकसनशील देश म्हणजे भारतासारखे जे देश आहे ते फक्त अभ्यास करता याचा. ही गोष्ट इथं म्हणजे आपल्याला नाईलाज आहे, आपल्याला पटवूनच घ्यावं लागेल की याचा फक्त अभ्यास करतायत पण त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर होत नाही अर्थशास्त्राचा. हे तुम्ही बघताच आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी म्हणा एक चांगला व्यावसायिक का असो, तो त्याचा अभ्यास करतोय पण दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा कोणताही वापर होत नाही, जवळजवळ मोस्ट ऑफ वापर होत नाही. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर याचा अभ्यास कशासाठी होतो हे पण लक्षात ठेवा. गरिबी, बेरोजगारी, मानवी आर्थिक उत्क्रांती, शेअर्स आहेत, कर्ज प्रणाली समजून घेण्यासाठी, परत बँक, पतसंस्था यांचे नियम सिद्धांत ते बदलत असतात ते समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास होतोय आज. त्यांच्या नियम वाटी झालं. ई कॉमर्स आहे आता 2000 सालापासून जी गोष्ट एकदम म्हणजे त्याची उत्क्रांती होते, ई कॉमर्स, त्याचा अभ्यास करून घेत आहेत. आणि इतर ज्ञान वाढवण्यासाठी लोक याचा अभ्यास करतात, विद्यार्थी याचा अभ्यास करून राहिले संशोधन करण्यासाठी. म्हणजेच आपण काय बदल करू शकतो अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यास करण्यासाठी इतर काही जे म्हणजे अर्थशास्त्र या विषयातील तज्ज्ञ म्हणू शकता, अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणू शकतो, ते याचा अभ्यास करताय. समजलं तुम्हाला. गरिबी, बेरोजगारी, मानवी आर्थिक उत्क्रांती, शेअर्स बाजार आहेत, या सगळ्या गोष्टी अर्थशास्त्राला रिलेटेड आहे. तर आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. वर्तमान स्थितीनुसार आपल्याला अर्थव्यवस्थेची जी परिभाषा समजून घेण्यासाठी आपण 2 पॉईंट बघतोय, 2 महत्त्वाचे उदाहरण बघतोय आंतरराष्ट्रीय लेवलचे आणि एकदम प्रशंसनीय आणि ऑथेंटिक ते उदाहरण घडून झालेले. पहिलं आपण झालं. आता दुसरं आपण बघतोय की अर्थशास्त्रामध्ये हे अध्ययन केले जाते की व्यक्ती, कंपन्या, सरकार आणि समाजातील अनेक संघटना, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट या कशा प्रकारे निवड करतात आणि त्यांनी केलेली जी निवड आहे ती हे ठरवते की समाजाने आपल्या स्रोतांचा वापर कशा प्रकारे करून घ्यायचा आहे. तर पहिला पॉईंट आपला पहिलं उदाहरण तुम्ही बघितलंच होतं ना की दुर्मिळ संसाधनांचा वापर करून वस्तू व सेवांचे वितरण व उत्पादन. तर दुसऱ्या याच्यामध्ये असं आहे की मनुष्य जगण्यासाठी पृथ्वीवरील उपलब्ध संसाधने त्यांचा वापर करतो आणि त्याच्या गरजा या भागवत असतो. बरोबर. उपलब्ध संसाधने, पृथ्वीवर संसाधने उपलब्ध आहे पण ते मर्यादित, अमर्यादित नाही आहे. मर्यादित संसाधने त्यांचा वापर जगण्यासाठी होतो. म्हणजे हवा, पाणी म्हणजे ऑक्सिजन आहे, पाणी, या गोष्टी
अमर्यादित आहे, पण त्याच गोष्टी माणसाला जगण्यासाठी लागतात असं नाही. माणसाचे गरजा वाढत आहे, काळानुसार गरजा बदलत जातात, त्याच्यामुळे माणसांना संसाधने सुद्धा खूप लागत आहे जगण्यासाठी, बरोबर. हे बघ, मनुष्याच्या इच्छेला मर्यादा नाही. मनुष्याची इच्छा आहे ती मर्यादित नाहीच आहे. मनुष्याला आज हे पाहिजे तर उद्या ते पाहिजे, बरोबर. त्यामुळे अमर्याद संसाधनांची आपल्याला गरज आहे. इच्छेला मर्यादा नाही, त्याच्यामुळे संसाधने आपल्याला अमर्याद लागतील. पण आपण मागे बघितलं अर्थशास्त्रामध्ये एक गोष्ट लक्षातच राहू द्या कायमची, स्रोत हे मर्यादितच असणार आहेत. कोणते स्रोत अमर्यादित नाही, बरोबर. मनुष्याच्या इच्छेला मर्यादा नाही, त्यामुळे अमर्याद संसाधनांची आपल्याला गरज आहे. पण स्रोत हे मर्यादित आहे, सर्व एकमेकांना कोरिलेट झालेलं आहे. मनुष्याला जे पाहिजे ते अर्थशास्त्रामध्ये ती गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर मर्यादित संसाधनांनी आपल्या प्रतिस्पर्धी गरजा पूर्ण करण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात हे सर्वस्वी वैयक्तिक मानवतेवर अवलंबून आहे. की माणसाला ज्या ज्या गरजा आहेत, आता समजा 10 गरजा आहे माणसाला, पण 10च्या 10 गरजा पूर्ण होणं शक्य नाही संसाधनांमुळे. संसाधने मर्यादित आहे, म्हणून 10 गरजांपैकी उदाहरण म्हणून मी 10 गरजा तुम्हाला सांगतोय की 10 गरजांमध्ये ज्या महत्त्वाच्या गरजा आहे, पहिल्या 5 गरजा आपल्या महत्त्वाच्या आहे, त्याच गरजा आपण त्यांना प्राधान्य द्यायचं आणि त्या गरजा पूर्ण करून घ्यायच्या. ज्या नंतरच्या ज्या 5 गरजा आहेत त्या एकतर महत्त्वाच्या पण असतील किंवा माणसाच्या ऐशोआरामासाठी सुद्धा राहू शकतात. म्हणजे त्याच गरजा पूर्ण झाल्या नाही तरी माणसाला जगण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे त्या गरजा त्यांनी सोडल्या तरी चालणार आहे. ज्या महत्त्वाच्या गरजा आहे त्या त्यांनी पूर्ण करून घ्यायच्या. हे सर्वस्वी वैयक्तिक मानवतेवर अवलंबून आहे, त्या माणसाच्या स्वभावावर अवलंबून आहे. माणसाला महत्त्वाच्या गरजा पाहिजे की ऐशोआरामाच्या गरजा पाहिजे, सर्वस्वी त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. म्हणजे आवश्यक गरजांना प्राधान्य देणे, ते पण दुर्मिळ संसाधने वापरून. ते झालं आवश्यक गरजांना प्राधान्य द्यायचे, आवश्यक गरजा पूर्ण करून घ्यायचे दुर्मिळ संसाधने वापरून. संसाधने हे मर्यादित आहे, लक्षात ठेवा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती त्याच्यासुद्धा इच्छा या मर्यादित नाही, त्याला सुद्धा त्याच्याहून जास्त पाहिजे, ते पूर्ण होणं शक्य नसतं. त्यामुळे दुर्मिळ संसाधने वापरून आपल्याला आवश्यक गरजांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करून घ्यायचं. पण हे करत असताना असं पण काही वेळेस होऊ शकतं की काही गरजा या कधीही पूर्ण होणार नाही. दुर्मिळ संसाधने वापरून सुद्धा आपल्या महत्त्वाच्या गरजा त्या कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आणि दुसरं उदाहरण असं आहे की उपलब्ध स्रोतांसह काही गरजा पुन्हा सुद्धा पूर्ण होतील. म्हणजे काही गरजा आहे त्यांच्या पूर्तता ही कायम होत असते, बरोबर, आणि काही गरजा या कधीही पूर्ण होणार नाही. हे 2 गोष्टी पण इथं लक्षात ठेवण्यासारख्या. तर अर्थशास्त्र असा विषय आहे की दुर्मिळ संसाधनांचा वापर कशा प्रकारे करून घ्यायचं, कोणत्या गरजांना प्राधान्य द्यायचं, ही एक कला आहे. म्हणजे ती कला वैयक्तिक मानवतेवर अवलंबून आहे पूर्णपणे, त्याच्या स्वभावावरती कला अवलंबून आहे. आणि ती कला तर आहेच, पण एक विज्ञान सुद्धा आहे, त्याच्यामागे एक शास्त्र सुद्धा आहे, बरोबर. हे बघा, विज्ञानी आहे. तर काय, काळाबरोबर माणसाचे पर्याय बदलत असतात. जसा काळ बदलतो तसे माणसाचे पर्याय हे बदलत असतात. माणूस आज इथं आहे, उद्या समजा आज ग्रामीण भागात आहे, उद्या शहरी भागात जाणार, त्याच्या तिथं गरजा बदलत आहे, त्याचे नीड्स बदलत आहे. हे बघा, जागा बदलते तशी गरज सुद्धा बदलते. ग्रामीण भागामध्ये माणसाला समजा ट्रॅव्हलिंगचा खर्च कोणत्याही प्रकारचा लागत नाही, पण शहरी भागामध्ये त्यांना त्या गरजा लागणार आहे. म्हणजे त्याला व्हेकल लागेल, समजू शकता तुम्ही, ते रिलेट करून घ्या. निवड करताना सुधारणा आवश्यक आहे. म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागात जेव्हा माणसाला स्थलांतर व्हायचं तेव्हा त्याने त्याच्या सुधारणा कशा करून घ्यायच्या हे त्याला समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रामीणमधून शहरी भागात जायचं असेल तर ती कशा प्रकारे त्याने त्याची निवड करायची हे माणसाला पूर्णपणे न्यायला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की अर्थशास्त्राचा अभ्यास फक्त विद्यार्थीच करेल असं नाही, की अर्थशास्त्राचा अभ्यास हा प्रत्येक व्यक्ती करत असतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने. आता ग्रामीण भागातून शहरी भागात जायचं आहे, त्याच्यामध्ये अर्थशास्त्र कुठे आलं, सर्वसामान्य व्यक्तीला हा प्रश्न पडेल. पण याच्यात अर्थशास्त्रच आहे, सर्वात महत्त्वाचा भाग अर्थशास्त्रच आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात जातोय, त्याच्या इन्कम त्याला वाढवावं लागेल, त्याचे खर्च कमी करावं लागणार आहेत. तर ग्रामीण भागामध्ये त्याला ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही आहे, लाईट बिल त्याला कमी लागणार आहे. म्हणजे एक कॉमन गोष्ट, ही सगळ्या गोष्टी त्याला माहितीच पाहिजे. त्याच्यामुळे अर्थशास्त्राचा अभ्यास हा प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या गरजेनुसार ऑटोमॅटिकली करत असतो, बरोबर. हे आता 2 पॉईंट तर झाले. आपण याच्यानंतर आपण कार्यरत परिभाषा पूर्ण डीपमध्ये बघणार आहे. खूप मस्त पॉईंट आहे. आता आपण बघतोय कार्यरत परिभाषा. तर कार्यरत परिभाषा, अर्थशास्त्र एक शाखा, याच्यामधीलच हा पॉईंट एक कार्यरत परिभाषा आपण बघणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अ वर्किंग डेफिनेशन. तर अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. ती कठीण आहे, क्लिष्ट आहे आणि तांत्रिक आहे. म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्तीला समजणार नाही अशी, सर्वसाधारण म्हणजे ज्याचा अर्थशास्त्राशी काही संबंध नाही त्या विषयाशी, त्या व्यक्तीला ती समजणार नाही अशी त्याची व्याख्या असते. ते जे शब्द असतात ते फार हेवी शब्द असतात, त्यामुळे आपल्याला अर्थशास्त्राची व्याख्या बऱ्याच वेळा समजत नाही.
तर अशी व्याख्या ज्यांचा अर्थशास्त्राशी संबंध नाही ते झालं, अशा विद्यार्थ्यांना समजत नाही, त्यामुळे सामान्य माणसाला समजेल अशा व्याख्येची गरज भासते. म्हणजे अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती एकदम सामान्य माणसाला समजू शकेल, ज्याचा अर्थशास्त्राशी काही संबंध नाही अशी व्याख्या असावी अशी आपल्याला गरज भासत असते. तर अर्थशास्त्रात काय आहे, तर मानव जातीच्या आर्थिक हालचालांची अध्ययन असते. म्हणजे मानव जातीचं जे बी काही अर्थकारण आहे, रोजच्या घडामोडी आहेत अर्थशास्त्राशी रिलेटेड, त्याचं अध्ययन असतं. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राचा सुद्धा अभ्यास आहे अर्थशास्त्रात, समाजशास्त्र आहे आणि लोकप्रशासन आहे. या विषयांच्या अंतर्गत अनुक्रमाने मानवजातीच्या राजकीय म्हणजे राज्यशास्त्रामध्ये राजकीय अध्ययन येतं, परत समाजशास्त्रामध्ये सामाजिक अध्ययन येतं आणि लोकप्रशासनामध्ये प्रशासनिक अध्ययन येतं. या उपक्रमांचा याच्यामध्ये अभ्यास केलेला असतो अर्थशास्त्रामध्ये. म्हणजे हे तिन्ही विषय सुद्धा आपल्याला याच्यामध्ये रिलेट करायचे. तर आर्थिक उपक्रम शब्द इथं वापरला आहे. तर आर्थिक उपक्रम म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये नफा येतो, तोटा येतो. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपल्याला नफा, तोटा, जीवनमान येतं. म्हणजे या दोन्हींशी रिलेटेड हा जीवनमान शब्द आहे. व्यवसाय, वेतन आहे, रोजगार आहे, या सर्व गोष्टींचा अर्थशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो. हे आर्थिक उपक्रम असतं अर्थशास्त्रामध्ये, बरोबर, अभ्यास अर्थशास्त्रात. तर अर्थशास्त्राच्या अलग अलग खूप शाखा बनलेल्या, वेगळ्या अनेक शाखा आहेत. तर त्याच्यामध्ये काय, जागतिक, समग्र व सूक्ष्म पातळीवर विविध विषयांचा त्याच्यावर सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. म्हणजे शाखा अलग अलग आहेत, विषय एकच आहे, अर्थकारण एकच आहे, अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र हे दोन्ही वेगवेगळे शब्द हे बी लक्षात असू द्या. त्याच्या शाखा अलग आहे, अर्थशास्त्राच्या शाखा अलग आहे. त्याचा अभ्यास आपल्याला जागतिक पातळीवर करायचा असतो. समग्र म्हणजे खूप विस्तृत आणि विस्तारपणे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. सूक्ष्म म्हणजे बारीक गोष्टी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासात घ्याव्या लागतात आणि याचा विविध विषयांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये आपल्याला करायचा आहे. हे जर प्रस्तावना जे चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर याच्यावर कोणता प्रश्न येणार आहे, पण ही प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन आहे अर्थशास्त्राचं. हे तुम्हाला आत्ता समजलं तर पुढचे जे महत्त्वाचे जे पॉईंट येतात, जे टर्म येतील ते समजणार आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रश्न येणार नाही आहे, पण ही तुमचा बेस बनतो आहे अर्थशास्त्राचा. तर कारण की अर्थशास्त्र हा विषय काही लगेच समजण्यासारखा नाही आहे, त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्या व्याख्या, पूर्ण त्याचं प्रस्तावना माहीत पाहिजे आपल्याला, मग आपले पुढचे पॉईंट आपल्याला कळणार आहे. तर अर्थशास्त्र नेमकं काय हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघतोय आणि पहिलं चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. कोणी जे चॅप्टर स्किप करू नका, याच्यावर कायम तुम्ही रिव्हिजन असू द्यायचं. ते झालं. तर याचं पुढचं काय आहे, तर इंधनाचा योग्य वापर करणाऱ्या काही लोक गाड्या वापरतात, म्हणजे व्हेकल वापरतात. ते का वापरतात, अर्थशास्त्र झालं याच्यामध्ये, बरोबर. तर काही लोक इंधन वाया घालवणाऱ्या गाड्या वापरतात. मी तुम्हाला बोललो होतो मागच्या एका याच्यामध्ये की आपल्या आपल्या गरजांचे प्राधान्य कसं द्यायचंय. आता हे बघा, दोन्ही पण व्हेकलच वापरताय, पण गरज काय आहे, याची गरज, खालच्या माणसाची गरज काय आहे की तो इंधन वाया घालवणाऱ्या गाड्या वापरतोय. म्हणजे त्याला एक स्टायलिश लाईफ जगायची आहे म्हणून तो स्पोर्ट्स कार, स्पोर्ट्स बाईक वापरतोय. पण दोन्हींचं काम एकच आहे, व्हेकल म्हणून काम करणारे ते. तर इंधनाचा योग्य वापर करणारी गाड्या वापरते पहिली व्यक्ती. म्हणजे दोन्हींच्या गरजा सेम आहे, म्हणजे गाडीचा उपयोग एकच प्रकारे होणार आहे, पण प्राधान्य कसं द्यायचं आहे. कोणी स्टायलिश म्हणजे स्पोर्ट्स बाईक, स्पोर्ट्स कार वापरणार आहे, तर कोणी साध्या पद्धतीचं व्हेकल वापरणार आहे, पण त्यांची गरज दोन्ही गाड्या भागवणार आहे, बरोबर. तर पुढचा एक प्रश्न निर्माण होतो की गरीब हा गरीब का आहे आणि तो गरीबच का राहतो. हे सुद्धा आपल्याला अर्थशास्त्रामध्ये, हा एक ओळीचं वाक्य पण याच्यामध्ये खूप मोठं आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. गरीब हा गरीब का आहे आणि तो पुढे म्हणजे गरीबच का राहतो हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं याच्यामध्ये. तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे, पुढचा पॉईंट आहे, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे गरीब व समृद्ध यामधील दुफळी मोडता येऊ शकेल का. म्हणजे जे जागतिकीकरण होतं याच्यामध्ये गरीब आणि जो समृद्ध व्यक्ती यांच्यामधील जी दुफळी निर्माण झाली ही आपल्याला मिटवता येणार आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि त्याचा जगावर सार्वत्रिक एकसारखा प्रभाव पडू शकेल का. म्हणजे दोन्हींचं आपल्याला समतोल राखायचं आणि त्याचा जगावर एक सार्वत्रिक आणि एकसारखा म्हणजे सेम असा प्रभाव पडेल का, हा सुद्धा एक प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रामध्ये पडतो आणि त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. असे विविध प्रश्न अर्थशास्त्र क्षेत्रात येतात, बरोबर. हे जे चार आहेत हे प्रश्नच आहे. तर इंधनाचा योग्य वापर करणाऱ्या गाड्या गरीब वापरणारे आणि इंधन वाया घालवणाऱ्या गाड्या साहजिक श्रीमंत व्यक्तीच वापरणारे. तर याच्यामध्ये प्राधान्य येतो, ते मागच्या तुम्हाला पॉईंटमध्ये मी समजवलंच. परत गरीब हा गरीब का आहे आणि का राहतो, तो श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत असतो, पण जागतिकीकरणामुळे त्याच्यामध्ये जी दुफळी निर्माण झाली त्याच्यामुळे गरीब हा गरीबच काय, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्याला
पडलेला आहे आणि तो अर्थशास्त्रामध्ये आपल्याला पूर्णपणे सोडवता येणार आहे. हे झालं आता कार्यरत परिभाषा. आपण अर्थशास्त्र एक शाखा या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये सब टॉपिक्स बघतोय. आता याच्यानंतर आपण बघणार आहे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था. तर पुढचा मुद्दा आहे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था. हे आपण अर्थशास्त्र एक शाखा या मुद्द्यामधील सब टॉपिक्स बघतोय. तर अर्थशास्त्र म्हणजे काय, एक प्रकारचा एक सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांताचा आपल्याला वारंवार सराव करायचा आहे आणि तो सराव कुठे होतो, आपला अर्थव्यवस्थेमध्ये होतो. म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे सिद्धांत आणि अर्थव्यवस्था म्हणजे त्याचा होणारा वारंवार सराव. आता याआधी आपण काय बघितलं होतं की माणसाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास म्हणजे मानव कशा पद्धतीने ग्रामीण पातळीवर, शहरी पातळीवर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे बी काही आर्थिक व्यवहार करतो त्याचा आपण पूर्णपणे बेस तयार केला, त्याचा अभ्यास तयार केला आणि त्याचा आपण पूर्णपणे स्थिर असा खाका तयार केला. म्हणजे एक बेस तयार झाला. त्या बेसवरच आपल्याला पुढचा पॉईंट समजणार आहे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था. तर अर्थशास्त्र काय, अर्थव्यवस्थेआधी आपण ते बघून घेऊ की बाजारपेठ आणि रोजगार इत्यादी जे बी काही टर्म आहेत यांचा सिद्धांत आणि तो सिद्धांत लागू झाल्यावर घडलेल्या गोष्टींचे वास्तविक चित्र. म्हणजे हा सिद्धांत आपल्याला लागू करायचा आहे बाजारपेठ आणि रोजगार यांचा, आणि तो सिद्धांत जेव्हा लागू होतो त्या गोष्टींचे वास्तविक चित्र म्हणजे अर्थशास्त्र होय. बरोबर. तर अर्थव्यवस्था काय, हे झालं अर्थशास्त्र. आता अर्थव्यवस्था काय की क्षेत्रातील अर्थशास्त्र. आता क्षेत्र या शब्दाचा अर्थ इथं काय होतोय अर्थव्यवस्थेमध्ये, देश किंवा राष्ट्र. अर्थव्यवस्था ही देशाचीच असेल, देशाला आपण राष्ट्र सुद्धा म्हणतो. बरोबर. म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे क्षेत्रातील अर्थशास्त्र. म्हणजे हा जो सिद्धांत आहे अर्थशास्त्राचा सिद्धांत आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये वापरून घ्यायचा आहे, त्यालाच आपण क्षेत्रातील अर्थशास्त्र असं म्हणतो. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था. तर विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, विकसित म्हणजे विकसित देश. तर विकसित देश कोणते कोणते तुम्हाला माहितीच आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे इत्यादी देश आहे विकसित देश आहे, म्हणून त्यांना विकसित अर्थव्यवस्था आपण म्हणतो. तर पुढचा एक मुद्दा असा आहे आव्हानांसंबंधी. आव्हानं कोणते, आर्थिक आव्हानं. फक्त आर्थिक आव्हानांबद्दलच आपण बोलणार आहे. तर जगातील देशांना सामान्य आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्याचवेळी विशिष्ट आव्हानांना सुद्धा सामोरे जावे लागते. म्हणजे देशावर एकाच प्रकारचे आव्हानं येणार आहे असं तर नाही राहणार की काही वेळेस सामान्य आव्हानं येतील, काही वेळेस विशिष्ट आव्हानं येतील. कारण की देश आहे, पूर्ण देश म्हणजे एक मोठी क्षेत्र असणार आहे. त्या क्षेत्रामध्ये एकाच प्रकारचं आव्हान येईल असं नाही, वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं येणार आहे आणि त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांनी काही सिद्धांत, कार्यपद्धती आणि तत्व तयार करून ठेवलेले आहेत. म्हणजे आव्हानं येणारच आहे हे शास्त्रज्ञांना माहितीच आहे आणि त्या आव्हानांना कशा पद्धतीने सामोरे जायचं त्याच्यासाठी त्यांनी काही नियम म्हणजे सिद्धांत, काही कार्यपद्धती आणि तत्व तयार केले. ते तत्व एकापेक्षा अनेक आहे. म्हणजे बघा, देश एकच देश आहे असं नाही, वेगवेगळे देश आहे, वेगवेगळे क्षेत्र आहे, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं येणार आहे आणि त्या आव्हानांना त्यांना पर्याय पाहिजे. म्हणजे एकाच प्रकारचा सिद्धांत राहून चालणार नाही. म्हणजे वेगवेगळे त्यांनी सिद्धांत ठेवले आणि ते सर्व देशावर अवलंबून आहे की कोणत्या देशाने कोणते सिद्धांत लागू करायचे. त्या देशाच्या आर्थिक स्थितीनुसार ते सिद्धांत लागू करू शकतात. आता याच्यावर आपण याच सिद्धांतांवर दोन एक्झाम्पल बघणार. म्हणजे अनेक देश समान समस्यांवर उपाय करण्यासाठी समान उपाय आणि साधने निवडतील. म्हणजे एकापेक्षा अनेक देश आहे, त्यांच्यावर एकाच प्रकारचं आर्थिक आव्हान आलेलं आहे तरी सुद्धा आणि त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते समान उपाय आणि साधने वापरतायत. म्हणजे एकाच प्रकारचं आव्हान आहे त्याच्यामुळे एकाच प्रकारचं ते उपाय वापरतायत आणि तरी सुद्धा एकाच प्रकारचा त्यांनी उपाय वापरला तरी सुद्धा त्यांचा परिणाम एक तर समान येतोय किंवा असमान येतोय. असं का होतंय, हा बी इथं एक प्रश्न निर्माण होतोय. आणि दुसरा एक्झाम्पलमध्ये पण तेच आहे की दोन अर्थव्यवस्था म्हणजे ए आणि बी या दोन अर्थव्यवस्था आहे समजा, यांच्यावर सारख्या आर्थिक समस्या आल्या म्हणजे एकाच प्रकारची आर्थिक समस्या आलेली आणि त्यांनी जे उपाययोजना आहे म्हणजे ती समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी विविध साधने वापरले म्हणजे वेगवेगळे साधने वापरले तरी सुद्धा त्यांचा परिणाम समान किंवा पूर्णपणे भिन्न येतोय. इथं पण तेच आहे, इथं एकच उपाय वापरला तरी सुद्धा समान असमान परिणाम येतोय. इथं वेगवेगळे उपाययोजना वापरला तरी सुद्धा परिणाम समान आणि पूर्णपणे भिन्न म्हणजे समान असमान येतोय. हे का होतंय तर याचं कारण हेच आहे की जो आर्थिक सिद्धांत म्हणजे काय, मनुष्याच्या आर्थिक हालचालींविषयी मानवी वर्तणुकीची अपेक्षा असते. म्हणजे मनुष्याच्या ज्या बी काही आर्थिक हालचाली असतात याच्यावर मानवी वर्तणुकीचीच अपेक्षा असते. म्हणजे मानवी वर्तणूक ही कारणीभूत ठरत असते. तर मानवी वर्तणूक काय आहे नेमकं, अंतर्गत व बाह्य घटकांवर अवलंबून असते. म्हणजे मानवी वर्तणूक ही पूर्णपणे माणसाच्या अंतर्गत आणि बाह्य घटकांवर अवलंबून असते. हे अंतर्गत आणि बाह्य घटक हे पूर्णपणे अर्थशास्त्राशी नियमित शब्द रिलेटेड शब्द हे लक्षात ठेवा.
त्यामुळे परिणाम वेगळे वेगळे येत असतात. म्हणजे मानवी वर्तणूकच ही अर्थशास्त्राला कारणीभूत ठरत असते. मानव कोणत्या पद्धतीने आर्थिक समस्यांना सामोरे जातो हे आपल्याला इथं सिद्ध होत असतं. यालाच आपण आर्थिक सिद्धांत म्हणतो. म्हणजे मानवी हालचाली कारणीभूत ठरत असतात परिणाम वेगळे वेगळे येण्यासाठी. प्रत्येक देशातील आर्थिक परिस्थिती वेगळी वेगळी आहे, तेथील माणसांची टेंडन्सी वेगळी वेगळी, वागण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे, त्यामुळे परिणाम हे वेगळे वेगळे येत असतात. असं आपल्याला अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेमध्ये ठरते. आता याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघू. तर पुढचा मुद्दा आहे आपला अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारे घटक. म्हणजे अर्थशास्त्रातील अर्थव्यवस्था एक क्षेत्रीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारे घटक कोणते कोणते असणार ते आपण बघणार. ते 4 ते 5 घटक आहेत आणि खूप महत्त्वाचे घटक आहेत. ज्यातील पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधनांचे स्तर आणि गुणवत्ता. नैसर्गिक संसाधनं जे बी काही आहे पृथ्वी तळावर त्यांचा स्तर आणि गुणवत्ता. परत मानवी संसाधनांची संख्या आणि गुणवत्ता. म्हणजे मानवी संसाधने किती प्रमाणात उपलब्ध आहे त्यांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता देखील. म्हणजे गुणवत्ता शब्द खूप महत्त्वाचा येतो याच्यामध्ये. म्हणजे क्वालिटी पाहिजे, बरोबर. परत सामाजिक राजकीय वातावरण सुद्धा त्याला खूप प्रभाव टाकणारं ठरत असतं. त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे इतिहासातील घडून गेलेल्या महत्त्वाच्या घटना असतात त्या अर्थव्यवस्थेवर परिणाम टाकतच असतात. परत मानवी संसाधनांची मानसिकता. हे 4 ते 5 पॉईंट हे अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारे घटक ठरत असतात. आणि हे जे घटक आहे या गोष्टींमुळे काय झालं, अर्थशास्त्रज्ञांना विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये विशिष्ट आर्थिक धोरणांचा काय प्रभाव पडेल याचा अंदाज घेणे अवघड होत होते. म्हणजे या घटकांचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत होता आणि त्याचा आर्थिक धोरणांवर काय प्रभाव पडत होता. म्हणजे अर्थशास्त्रावर पण आणि आर्थिक धोरणांवर पण काय प्रभाव पडत होता याचा अंदाज घेणे हे अर्थशास्त्रज्ञांना अवघड होत होते. म्हणून त्यांनी 1960च्या दशकानंतर आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी काही तरतुदी सुचवल्या. तरतुदी म्हणजे काही तत्व होते, सिद्धांत होते, काही नियम होते, त्यांनी ते सुचवले होते. ते तरतुदी वापरून आपण आर्थिक आव्हानांना सामोरे जाऊ शकतो, बरोबर. आणि याचा परिणाम काय झाला या गोष्टींचा, की अर्थव्यवस्थेपेक्षा अर्थशास्त्रात कमी विविधता आहे हे आपल्याला म्हणणं योग्य ठरत होतं. म्हणजे काय होतं, अर्थव्यवस्थेपेक्षा अर्थव्यवस्था एक क्षेत्रात लागणारी होती आणि अर्थव्यवस्था आपल्याला कोणत्या पद्धतीने लागू करता येत होतं ते सगळं काही अर्थशास्त्रात होतं. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये विविधताही कमी होती. अर्थव्यवस्था मोठी होती पण अर्थशास्त्रामधली विविधताही कमी ठरत होती असं म्हणणं अर्थशास्त्रज्ञांना योग्य ठरत होतं, बरोबर. तर जगातील कोणत्याही 2 अर्थव्यवस्था कधीही सारख्या नसतात. साहजिक आहे, कोणत्याही अर्थव्यवस्था सारख्या राहू शकत नाही. भले त्या विकसनशील आणि कृषी आणि औद्योगिक इत्यादी सारख्या विस्तृत श्रेणींमध्ये विभागल्या असल्या तरी सुद्धा त्या सारख्या राहू शकत नाही, बरोबर. एक लक्षात ठेवा, कोणतीही अर्थव्यवस्था सारखी राहणार नाही. भले त्यांच्यावर येणारे संकट आव्हानं सारखे राहिले तरी आणि त्यांच्यावर उपाययोजना त्यांनी वापरलेले संसाधने सारखे राहिले तरी नसतात, कधीही सारख्या नसतात. तर विविधता अर्थशास्त्रात म्हणजे अर्थशास्त्रात जी बी काही विविधता आहे म्हणजे अर्थशास्त्रात एक नाही खूप पॉईंट आहे महत्त्वाचे आणि त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या विविधता हे आपल्याला बघायला भेटत असतं. त्यामुळे अर्थशास्त्र एक मनोरंजक विषय असा ठरत असतो. तर अर्थव्यवस्थेच्या विविध तथ्यांमुळे अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रात सतत सुधारणा कराव्या लागतात. तर विविधता जास्त आहे त्यामुळे तथ्यसुद्धा जास्त राहणार आहे. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रामध्ये सतत सुधारणा हे कराव्या लागतात, संशोधन हे कराव्याच लागतात किंवा करता येतात. सुधारणा करता येतात हे लक्षात ठेवा. त्यांचे जे बी काही सिद्धांत आहे, नियम आहे, तरतुदी, परिस्थिती वाईज त्यांना ते बदलता येतात. तर अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीवादाचा इतिहास आपल्याला थोडक्यामध्ये बघायचा आहे. तर समकालीन परिणाम आणि अर्थव्यवस्थांच्या आधारावर भूतकाळातील सिद्धांतामध्ये काही सुधारणा करता येतात. म्हणजे चालू जी परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सुधारणा करायची राहिली तर भूतकाळातील सिद्धांतामध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा कराव्या लागणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचे सिद्धांत हे बदलता येतात. तर अर्थशास्त्र विकसित होण्याचे कारण काय भारतामधील तरी ते बघतोय आपण. वास्तविक जीवनातील व्यवहार, आपण वास्तविक व्यवहार जे बी काय करतो दैनंदिन व्यवहार आणि अभ्यासाची असणारी विद्यार्थ्यांना उत्सुकता अर्थशास्त्राच्या अभ्यासाची ही उत्क्रांतीपासून सिद्धांतामध्ये विकसित होते. म्हणजे अभ्यासाची जी काही म्हणजे आवड होती विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रामध्ये ती उत्क्रांतीपासून ते सिद्धांतामध्ये म्हणजे अर्थशास्त्राचं जडणघडण होण्यापासून आणि अर्थशास्त्राचे सिद्धांत बनण्यापर्यंत ते विकसित झाले होते. अर्थशास्त्र विकसित होण्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण महत्त्वाचं आहे की वास्तविक जीवनातील व्यवहार. म्हणजे प्रत्येक मनुष्य हे वास्तविक जीवनामध्ये रोज काही अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाचे गोष्टी शिकत असतो आणि त्याचे व्यवहार करत असतो. त्याच्यामुळे त्याला अर्थशास्त्राची प्रगती होत असते. हे मुख्य कारण आहे वास्तविक जीवनातील व्यवहार.
तर याच्यावरून एक पॉईंट असं लक्षात येतो, जर सरावांमध्ये नवीन परिणाम असेल की रोज रोजचे सराव आहे त्याच्यामध्ये आपल्याला रोज रोज सिद्धांत वापरायला भेटत असेल, तर अर्थशास्त्रातील सिद्धांतामध्ये देखील नवीन आणि कल्पनाशील परिणाम दिसणार आहे. साहजिक आहे, नवीन परिणाम आपण नवीन सिद्धांत आपण वापरले तर परिणाम सुद्धा नवीन येईल, कल्पनाशील येईल, हे आपल्याला इथून स्पष्ट होते. तर हेच पॉईंट होते अर्थव्यवस्थेतील प्रभाव टाकणारे घटकांचे, त्याच्यावरूनचा हा परिणाम. जगातील कोणत्याही दोन अर्थव्यवस्था सारख्या नसतात, ही एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा. भले ते विकसनशील किंवा कृषी आणि औद्योगिक या त्यांच्या श्रेण्या, या श्रेण्यांमध्ये विस्तृतपणे विभागल्या असल्या तरी सुद्धा त्या सारख्या राहू शकत नाही, ही गोष्ट इथं लक्षात आहे. तर अर्थशास्त्रातील विविधता त्याला एक मनोरंजक विषय बनवत असते. तर विविध तथ्य आहे, त्याच्यामुळे अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रामध्ये सतत त्यांना सुधारणा करता येतात किंवा कराव्या लागतात. हे दोन शब्द महत्त्वाचे, कराव्या लागतात किंवा करता येतात. म्हणजे आपल्याला असं वाटत आहे की याचे सिद्धांत कधीही बदलता येणार नाही किंवा तरतुदी बदलता येणार नाही, तसं नाही राहत. वेळेनुसार या सुधारणा कराव्या लागतात. उत्क्रांतीवादाचा इतिहास आहे याच्यामध्ये. परत अर्थशास्त्र विकसित होण्याचे कारण तुम्हाला मी सांगितलंच, पहिलंच कारण जास्त महत्त्वाचं आहे, वास्तविक जीवनातील व्यवहार, या गोष्टी आहे. याच्यानंतर आपण आहे ना पुढचे 2 ते 3 पॉईंट या लेक्चरमधील अर्थशास्त्राचे केंद्र, अर्थव्यवस्थेतील मुख्य आव्हाने आणि वितरण तंत्र मॉडेल ते बघू. तर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो आपला अर्थशास्त्राचे केंद्र, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फोकस ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे इकॉनॉमिक्सचा कोणत्या क्षेत्रावर अधिक फोकस आहे आणि त्यांचा केंद्रीय भाग कशावर, म्हणजे त्यांचं धोरण काय आहे, त्यांचं ध्येय काय. तर या जोडीमध्ये हा मुद्दा तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की पृथ्वीवरील मानवी जीवनाची उन्नती करणे हेच अर्थशास्त्राचं अंतिम ध्येय असतं किंवा त्यांचा फोकस असतो. मानवजातीच्या जीवनाची सुधारणा हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. ते झालं, मानवजातीचे जीवन अधिक सुकर व्हावे हेच त्यांचं अंतिम ध्येय असतं. तर जेवढे काही अर्थशास्त्रज्ञ यांनी अनेक सिद्धांत मांडले. कशाचे सिद्धांत, की अर्थव्यवस्था अधिक सुकर कशी होत जावी, सिस्टमॅटिक कशी होत जावी, असे त्यांनी त्यांचे सिद्धांत मांडले, काही विधानं मांडले, तत्व तयार केले, नियम बनवलेले. तर कशासाठी ते, अर्थव्यवस्था त्याच्या आर्थिक क्षमतांची आणि किंमतीची कमालीने वाढ होऊ शकते. म्हणजे अर्थव्यवस्थामध्ये आर्थिक क्षमतांची वाढ होत जावी, त्यांच्या क्षमतांची सुद्धा वाढ होत जावी आणि किमतीची कमालीने वाढ व्हावी. म्हणजे एकच आहे की अर्थव्यवस्था सुकर व्हावी, आर्थिक क्षमता वाढाव्या, हाच त्यांचा अंतिम ध्येय असतो. या सर्व कामांमध्ये पहिलं पाऊल उचललं होतं तर ते एक ॲडम स्मिथ, एक अर्थशास्त्रज्ञ होते, स्कॉटिश, लक्षात ठेवा, स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं ॲडम स्मिथ. यांनी त्यांचं पुस्तक होतं द वेल्थ ऑफ नेशन 1776 मध्ये या कामाचा त्यांनी पाया रचला होता, या सर्व सिद्धांतांचा. कोणी, तर ॲडम स्मिथ यांनी. त्याच्यामध्ये काय होतं, अर्थशास्त्राच्या शास्त्रीय सिद्धांताची सुरुवात इथपासून झाली होती, 1776 पासून. अर्थशास्त्राच्या शास्त्रीय सिद्धांत म्हणजे एक फॉर्म्युला तयार झाला होता अर्थशास्त्राचा. अर्थशास्त्र ही अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने वापरावं असा तो सिद्धांत होता. 1776 मध्ये त्यांचं पुस्तक होतं. कोणाचं, ॲडम स्मिथ. ते स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ होते, स्कॉटिश तत्ववेत्ता होते, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे अनेक महान शास्त्रज्ञ, विदेशी, देशी शास्त्रज्ञ म्हणजे भारतीय आणि विदेशी शास्त्रज्ञ यांनी सुद्धा कमालीची त्यांनी कामगिरी बजावलेली होती अर्थशास्त्रामध्ये. तर ह्या सर्वांचा हेतू काय होता, ते झालं ध्येय. हेतू यांचा एकच आहे की आर्थिक परिणामाचे प्रमाण वाढविण्याच्या आर्थिक चांगल्या पद्धती तयार करणे. म्हणजे आर्थिक म्हणजे आता बघा, अर्थशास्त्र आपण अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा लागू करतो त्याच्यामध्ये जे परिणाम येणार आहे, काही आव्हानं येतात, काही त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आव्हानं येत असतात, संकट येत असतात, त्यांचे परिणाम जास्तीत जास्त पॉझिटिव्ह यावे, याच्या पद्धती चांगल्या करत जावे, ते सिद्धांत चांगले करत जावे, हाच त्यांचा हेतू असतो. बरोबर. तर अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रज्ञांचे एकच ध्येय, या पूर्ण याच्यामध्ये हेतू आणि ध्येय जे की मनुष्य जीवनाच्या उन्नतीसाठी शक्य असलेले पर्याय शोधणे. आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या जोडीमध्ये पूर्ण हा मुद्दा समजून येणार आहे की मानवी जीवनाची उन्नती, इथं पण ते झालेलं आहे की मनुष्य जीवनाच्या उन्नतीसाठी शक्य असलेले पर्याय शोधणे, त्यांची उन्नती कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होत जावी हाच त्यांचा उद्देश असतो आणि त्याच प्रकारचे ते पर्याय शोधत असतात. तर हे झालं अर्थशास्त्राचे केंद्र. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहे, अर्थव्यवस्थेतील मुख्य आव्हाने. म्हणजे बघा, फोकस अर्थशास्त्राचा अर्थव्यवस्थेवर कोणत्या रीतीने आहे आणि कोणत्या पॉईंटवर आहे. त्याचप्रमाणे जेव्हा एक अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेमध्ये लागू होतं तर अर्थव्यवस्था म्हणजे क्षेत्रीय अर्थव्यवस्था ही क्षेत्रामध्येच लागू होते. त्यामुळे पूर्ण क्षेत्र म्हणजे देशामध्ये आव्हानं येणारच आहे, अडचणी येणारच आहे. त्याच्यामुळे आता आपण अर्थव्यवस्थेतील मुख्य आव्हाने, कोणते आव्हाने येणार आहे ते बघणार आहे.
तर पुढचा मुद्दा आहे आपला अर्थव्यवस्थेतील मुख्य आव्हाने. तर कोणतेही क्षेत्र अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे क्षेत्रीय अर्थव्यवस्था म्हणजे देशातील अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला नेहमी सांगतो मी हे. तर याच्यामध्ये मोठा देश आहे तर आव्हाने पण मोठेच राहणार आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आव्हाने येणारच आहे आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये. तर याच्यामधील मुख्य आव्हान काय की लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करायचं आहे. जेवढी मोठी लोकसंख्या तर तेवढ्याच गरजा पण राहणार आहे आणि गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे आव्हाने सुद्धा येणार आहे. तर गरजमध्ये काय वस्तू आणि सेवा आहे, या दोनच गोष्टी असतात. तर याच्यामध्ये मूलभूत गरज कोणती आहे की अन्न वस्त्र निवारा, या 3 गोष्टी मिळाल्या तरी सुद्धा आपण म्हणजे जगू शकतो, फक्त जीवन जगू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला इतर गोष्टी सुद्धा लागत असतात ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार, जसं की टीव्ही आहे, फ्रीज आहे, कार आहे, बाईक आहे, परत AC इत्यादी आपण वस्तू बघू शकतो. तर सेवांमध्ये सुद्धा तसंच आहे. आरोग्य सेवा एक महत्त्वाची सेवा आहे. पाणी म्हणजे चांगलं पाणी मिळणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्यासाठी सुद्धा. आणि शिक्षण, तर शिक्षणाचा स्तर सुद्धा 1990 पासून 2000 सालापासून 2010-2020 पर्यंत तसं काही वाढतच जात आहे, म्हणजे दर्जा हा वाढत जात असतो. म्हणजे सेवा त्यांना चांगल्या पद्धतीने द्याव्याच लागतं अर्थव्यवस्थेला. तर याच्यामध्ये आधुनिक सेवा सुद्धा येत असतात, जसं की बँकिंग आहे, विमा क्षेत्र आहे, विमान सेवा आहे, रेल्वे सेवा आहे, इंटरनेट आहे, दळणवळणासाठी विविध सेवा आहे, बरोबर. या सेवा सुद्धा आपल्याला लागत असतात, आधुनिक सेवांमध्ये येतात या गोष्टी येतात. आणि ह्या कधीही न संपणाऱ्या गरजा आहेत, बरोबर आहे. अन्न वस्त्र निवारा हे आता मस्टच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त या आधुनिक जगामध्ये आपल्याला इतर अशा काही गोष्टी, अशा सेवा, आधुनिक सेवा सुद्धा आपल्याला पाहिजेच असतं. आणि हे कधीही न संपणाऱ्या गरजा आहेत. तर याच्यामध्ये पुढचा मुद्दा आपला असा आहे की मर्यादित संसाधने वापरून जास्तीत जास्त गरजा पूर्ण करणे. संसाधने हे मर्यादित आहे अर्थव्यवस्थेमध्ये, ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. मी तुम्हाला कायम सांगतोच आहे की मर्यादित संसाधने आणि आपल्याला त्या संसाधनांपासून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात. हे एक मुख्य आव्हान झालं याच्यामध्ये. लिमिटेड सोर्स वापरायचे आणि आपल्याला गरजा या पूर्ण करायच्या आहेत, त्या पण चांगल्या रीतीने. परत पुढचा मुद्दा काय येतो की आपल्याला चांगल्या वस्तू किंवा सेवा मिळत असतात. आता चांगली वस्तू आज मिळाली तर आपल्याला उद्या त्याच्यापेक्षा चांगली वस्तू मिळावी, त्याच्यापेक्षा चांगली सेवा मिळावी अशी अपेक्षा साहजिक जनतेची राहणारच आहे. त्याच्यामुळे चांगल्या सेवा वस्तू देणे हे अर्थव्यवस्थेला बंधनकारक ठरत असते. हे सुद्धा एक आव्हानाची गोष्ट झाली. त्याच्यापेक्षा अधिक चांगली प्रोग्रेस करत जाणे व सेवा आणि वस्तू देण्यामध्ये, असा त्याचा शॉर्टमध्ये अर्थ आहे. तर पुढचं काय, आव्हानांचे 2 पैलू येतात. तर पहिल्या पैलूमध्ये काय की आहे त्या संसाधनांचा वापर करून उत्पादन घेणे, म्हणजे जेवढे बी काही आपल्याकडे लिमिटेड सोर्सेस आहेत, म्हणजे आता भारताची गोष्ट करतोय, भारतीय अर्थव्यवस्थेची करतोय, तर भारतामधीलच संसाधने वापरून त्यांचे वापर करणे आणि गरजांमध्ये ते वापरून घेणे, ते संसाधनांचं उत्पादन घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करणे, हे झालं पहिलं पैलू. त्याच्यामध्ये काय येतं, यासाठी आपल्याला गुंतवणूकदार पाहिजे. आता उत्पादन घ्यायचं आहे, एवढ्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था चालवायची, तर आपल्याला गुंतवणूकदार पण चांगलेच पाहिजे, म्हणजे ते पण आवश्यक असणारीच ती एक गोष्ट आहे. 2 मिनटं फक्त, लाईट गेली आहे, स्टॉप कर. यासाठी आपल्याला गुंतवणूकदार हे आवश्यक असतात, हे आपण बोललो त्याच्या आधी. तर गुंतवणूकदार कोण असणार आहे, तर हे बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक ही शासनच करत असतं, म्हणजे गव्हर्नमेंटच करत असतं. त्या व्यतिरिक्त खाजगी क्षेत्राचा सुद्धा एक प्रमुख वाटा राहत असतो. तर आणि एक तिसरी पद्धत अशी की शासन आणि खाजगी क्षेत्र या दोन्हींचं मिश्रण होऊन सुद्धा गुंतवणूक ही होत असते. आणि ही एक चांगली पद्धत आहे. याच्यामध्ये कसं आहे, शासनाचा कंट्रोल असतो आणि खाजगी क्षेत्राची एक अफाट अशी गुंतवणूक असते. आणि याच्या व्यतिरिक्त विदेशी गुंतवणूकदार सुद्धा भारतामध्ये येऊन गुंतवणूक करू शकता. हे आपण भारताचंच उदाहरण घेणार आहे फक्त. आणि दुसरा पैलू काय की झालेले उत्पादन जनतेपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचवणे. आता एवढं काही भरमसाठ असं उत्पादन झालेलं आहे, ते जनतेपर्यंत पोहोचवायचं कसं. उत्पादन हे आपण जनतेसाठीच तयार केलेलं असणार आहे, संसाधने वापरून ते पोहोचवण्याची पद्धत, वितरण तंत्र मॉडेल कसं राहायला पाहिजे, म्हणजे वितरण तंत्राची पद्धत कशी पाहिजे, त्यासाठी विविध असे आव्हाने येत असतात. आणि जनतेपर्यंत उत्पादन आपण जो सुपूर्द करतो त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्याच्यात मुख्य अडचण आहे भ्रष्टाचार. ती एक मुख्य आव्हान आहे, ते भ्रष्टाचाराला कंट्रोल करणं. आणि सरकार ते जनता यामधील मधले जे दुवा आहेत त्या सुद्धा आपल्याला कंट्रोल करायच्या मधले. हे बघा, तर हे सरकार आणि जनता. आता याच्यामध्ये येणारे जे टप्पे आहेत, म्हणजे सरकार डायरेक्ट जनतेपर्यंत तर काही देणार नाही, उत्पादन मध्ये कोणी ना कोणी येणारच आहे, त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं, तिथं भ्रष्टाचार रोखणं हे
सरकारसमोर अर्थव्यवस्थेसमोर पडणारे एक मुख्य आव्हान आहे. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहे की झालेले उत्पादन जनतेपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचवायचे, म्हणजे त्याच्यासाठी कोणते तरी सिद्धांत आहे, कोणते तरी तत्व आहे, कोणते तरी मॉडेल आहे, म्हणजे पद्धत आहे. ते आपण त्या 3 पद्धती बघू आता. तर पुढचा मुद्दा आहे आपला वितरण तंत्र मॉडेल, म्हणजे वितरण तंत्राची पद्धत. आपल्याला 3 पद्धती बघायची आहे. तर पहिली पद्धत आहे राज्य पद्धत, दुसरी बाजार आणि तिसरी राज्य बाजार यांचं मिश्र असलेली पद्धत. तर पहिली बघू आपण राज्य पद्धत. तर याच्यामध्ये काय, राज्य या शब्दाचा अर्थ इथं शासन आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आहे. तर याच्यामध्ये पूर्ण जबाबदारी वितरणाची झालेल्या उत्पादनाची शासन जबाबदारी घेत असतो. किमती वगैरे सर्व काही शासन ठरवतो, बरोबर. आणि याच्यामध्ये उपयोगकर्त्याला कोणत्याही प्रकारची भार आकारणी नसते. तर याचं उदाहरण कोणतं आहे, रशिया आणि चीन. हे झालं राज्य. छोटा पॉईंट आहे, पुढे आपण डीपमध्ये बघणार आहे प्रस्तावनेच्या हिशोबाने, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. तर बाजारपेठ पद्धत आपण बघणार आहे दुसरी. तर याचं काम कोणत्या पद्धतीने चालतं, तर ते मूल्य पद्धतीप्रमाणे, म्हणजे बाजार हे वस्तू व सेवांचं मूल्य ठरवत असतं आणि ती पद्धत कंटिन्यू ठेवत असते, म्हणजे तेच मूल्य ठेवत असते. वेळेनुसार ती बदलते पण, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये संशोधन हे होत असतं. तर याच्यामध्ये काय, वस्तू व सेवा यांचे बाजारात उपलब्ध असणे हे त्यांच्या मागणी व पुरवठ्यावर अवलंबून आहे. म्हणजे छोटी कन्सेप्ट आहे, लक्षात पण तुम्हाला लगेच आले असेल की वस्तू व सेवा यांचे बाजारात उपलब्ध असते, म्हणजे वस्तू व सेवांचा पुरवठा किंवा त्यांचे उत्पादन हे कशावर अवलंबून आहे की मागणी व पुरवठ्यावर, बरोबर. म्हणजे जेवढी मागणी होईल, जेवढा पुरवठा होणार आहे त्याचा वस्तू व सेवांचा, त्याच्यावरच ते अवलंबून असणार आहे. तर याच्यामध्ये काय, याची जी किंमत आहे, म्हणजे याचं जे मूल्य आहे, हे बघा मूल्य पद्धत ना, म्हणून याची किंमत ही खुल्या बाजारपेठात ठरते, म्हणजे बाजारच ठरवत असतं याची किंमत. शासनाचं कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंट्रोल नसतं. तर याच्यामध्ये काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत, कोणती भांडवलशाही, ती पण अमेरिकी आणि युरोपीय देशांमधील 1929 पर्यंतची भांडवलशाही जी अर्थव्यवस्था होती, याच्यामध्ये हीच पद्धत वापरलेली गेली होती. त्यानंतर ही पद्धत त्यांनी रद्द केली होती अमेरिकी आणि युरोपीय देशांमध्ये. याच्याबद्दल पण आपण व्यवस्थित पुढे चर्चा करणारच आहे. तर तिसरी पद्धत आहे, ही पद्धत फेमस पद्धत म्हटली जाते या 3 पद्धतीमध्ये. तर राज्य बाजार या दोन्हींचं मिश्रण असलेली पद्धत, म्हणजे दोन्हींचा एकमेकांवर कंट्रोल असतो. तर बाजाराचं गुंतवणूक असतं, शासनाची जबाबदारी असते, परत कंट्रोल असतो, म्हणजे दोन्हींचा एकमेकांचा समन्वय साधून ही पद्धती चालू असते. याच्यामध्ये काय असतं, वस्तू व सेवा लोकांपर्यंत मोफत किंवा सबसिडीवर पोहोचवल्या जातात. एक विशिष्ट वस्तू व सेवा, सर्व काही नाही बरं का. आणि इतर ज्या वस्तू आहेत त्या पुरवठा थेट बाजारपेठातून केला जातो. सरकारमार्फत ज्या पुरवल्या जाणाऱ्या वस्तू व सेवा आहे त्यांच्यावर सूट किंवा मोफत, काही वस्तू मोफत आहे, काही वस्तू त्याच्यावर सबसिडी दिली जाते. आणि इतर ज्या काही वस्तू आहे त्या त्यांचा पुरवठा थेट बाजारपेठातून केला जातो. तर साहजिक आहे, पुरवठा बाजारपेठातून केला जातो तर त्यांची किंमत सुद्धा बाजारच ठरवते, पण त्यांच्यावर कंट्रोल हा राज्याचा असतो. राज्य म्हणजे शासनाचा असतो. ज्यासाठी बाजार ठरवेल ती किंमत द्यावी लागते. ते झालं, म्हणजे बाजार ठरवतं किंमत आणि त्याच्यावर कंट्रोल हा राज्याचा राहत असतो. म्हणजे बाजार कोणतीही मनमानी त्याच्यामध्ये करू शकत नाही, म्हणजे असं दोन्हींचं मिश्रण असलेली ही पद्धत असते. तर यांच्या 3 मध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा येतो की लोकसंख्येच्या सामाजिक आर्थिक आराखड्यात, म्हणजे लोकसंख्येचा जो सामाजिक आर्थिक आराखडा तयार होतो शासनामार्फत, त्याच्यामध्ये नेहमी बदल होत असतात. म्हणजे बदलाप्रमाणे अर्थव्यवस्थेत राज्य व बाजाराद्वारे वस्तू आणि सेवांचा एकत्र पुरवठा अर्थव्यवस्थेत पुन्हा पुन्हा बदल होतो. हे बघा, काही वस्तू शासन पुरवठा करते, शासन त्याच्यावर पूर्ण नियम कायदे तेच लावते, आणि काही वस्तू या बाजारातून येत आहे. म्हणजे दोन्ही वस्तू एकसाथ अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं दळणवळण चालू, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा पुन्हा हा बदल घडतच असतो, बरोबर. आता हे झाले 3 पॉईंट आता आपले झालेले आहेत. तर याच्यानंतर आपण पुढचा चॅप्टर ह्या चॅप्टरमधला पुढचा पॉईंट बघणार आहे. तो कोणता राहणार आहे आपला, तर अर्थव्यवस्थेची संघटना. आपण हा अर्थशास्त्र एक शाखामधले हे सगळे पॉईंट कव्हर केले. आपण अर्थशास्त्र एक शाखाची पूर्ण डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर कार्यरत परिभाषा बघितली, म्हणजे वर्तमान काळातील परिभाषा जशी चालू असते टाइम पिरियडनुसार. त्याच्यानंतर अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था हे काय नेमकं ते सुद्धा बघितलं आपण, आणि अर्थव्यवस्थेचा कोणत्या गोष्टीवर फोकस आहे ते बघितलं. अर्थव्यवस्थेत येणारे आव्हाने बघितले आपण. त्याच्यानंतर वितरण तंत्र मॉडेल हे आत्ताच बघितलं. तर पुढच्या आपल्या पॉईंटमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये अर्थव्यवस्थेची संघटना, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या 3 प्रकारच्या संघटना आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल, भांडवलशाही अर्थव्यवस्था, परत राज्यीय अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. या 3 एकदम महत्त्वाचे पॉईंट हे आपण प्रस्तावनामध्येच रमेश सिंग यांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. हे आपण व्यवस्थित कव्हर करणार आहे. तर मित्रांनो,
आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कायम सांगत येतो की लाईक केलं नाही तरी चालेल एक टाईम, पण शेअर हे करतच राहा. कारण की मराठीमध्ये खूप कमी चॅनल्स आहे आणि आपला छोटासा प्रयत्न चालू आहे. तर तुम्ही हे नक्कीच शेअर करत राहा, एवढीच विनंती. धन्यवाद. आणि मित्रांनो, अर्थव्यवस्थेशिवाय आपण दुसरे पण विषय त्यांची सिरीज सुरू केलेली, ते पण तुम्ही एकदा जाऊन बघा. ते पण तुम्हाला नक्कीच आवडेल. पूर्ण विषय आपण डीपमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, कोणतेच पॉईंट सोडणार नाही. आता बघा, अर्थव्यवस्था रमेश सिंग यांच्या पुस्तकातून करतोय आपण, कोणताच पॉईंट सोडणार नाही. आपण एक्स्ट्रा पॉईंट देण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू. आणि बाकी पण विषय तुम्ही नक्की चेकआउट करा आणि ते पण शेअर करा. धन्यवाद.